डोकेदुखी होणं, चेहरा लाल होणं, ऍसिडिटी होणं, चक्कर येणं, हृदयावर ताण येणं, तर विशेषतः 25 ते 35 वयातील तरुणांमध्ये हे वाढताना दिसतंय. आणि नंतर अशी वेळ येते की गोळीशिवाय पार्टनर जवळ जायची इच्छाच होत नाही. जर असं तुमचं सुद्धा सोबत होत असेल तर हा विषय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पण मनात मात्र विचार येते, आज गोळी घेतली नाही तर काही फरक होईल? खरंच मला मेडिकल प्रॉब्लेम आहे का, की फक्त भीतीपोटी? साधारणपणे डॉक्टर 50 mg पासून सुरुवात करतात. काहींना 25 mg सुद्धा लागू शकतं किंवा बीपीची औषधं सुरू आहेत, त्यामुळे जर तुम्ही हे घेतलं तर तुम्हाला आणखी त्रास होऊ शकतो. कल्पना करा, सगळं ठीक आहे, पार्टनर समोर आहे, मूड सुद्धा चांगला आहे, पण मनात मात्र विचार येते, आज गोळी घेतली नाही तर काही फरक होईल का? आणि मग कॉन्फिडन्स अर्धाच राहतो. जर असं तुमच्या सुद्धा सोबत होत असेल तर हा विषय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका सरळ, सोप्या, स्पष्ट प्रश्नाबद्दल. डॉक्टरच्या माहितीनुसार डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून तुमच्यासाठी काम करते. गेली 40 वर्ष ते या क्षेत्रामध्ये आहे. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते मार्गदर्शन देत आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी मुंबई, पुणेच्या क्लिनिकला ते प्रॅक्टिस करतात. वायग्रा ही मदतीची गोळी आहे, पण काही जणांसाठी ती हळूहळू सवय बनते. सुरुवात कशी होते? एकदा टेन्शन होतं म्हणून घेतली, मग दुसऱ्यांदा जस्ट इन केस म्हणून घेतली आणि नंतर अशी वेळ येते की गोळीशिवाय पार्टनर जवळ जायची इच्छाच होत नाही. इथे शरीरापेक्षा जास्त खेळ मनाचा असतो. बॉडी कम्फर्टेबल असते, कॅपेबल असते, पण मेंदूला असं वाटतं की गोळी नसेल तर जमेल का? यालाच म्हणतात सायकोलॉजिकल डिपेंडन्सी. म्हणजेच काय, तर विशेषतः 25 ते 35 वयातील तरुणांमध्ये हे वाढताना दिसतंय. स्ट्रेस असेल, पॉनची सवय असेल किंवा मग कंपॅरिझन असेल, परफॉर्मन्सचा दबाव असेल, कॉन्फिडन्स कमी असणं, गोळीवर अवलंबून राहण्याची सवय लागते. आता प्रश्न असा की ही सवय मोडायची कशी? पहिला प्रश्न स्वतःलाच विचारायचा आहे. पोटी अनेक वेळा तपासणी केली की कळतं की शरीरात काहीच मोठी अडचण नाहीये, फक्त एन्झायटी असते. अशा वेळी काउन्सिलिंग असणं, पार्टनर सोबत बोलणं, स्ट्रेस कमी करणं, एक्सरसाइज करणं, झोप सुधारणं या गोष्टी तुम्हाला केल्या पाहिजे. वायग्राच्या डोस बद्दलही लोकांमध्ये गैरसमज आहे. कोणी म्हणतो की 100 mg घ्यायला पाहिजे, तो जास्त इफेक्ट होतो, पण प्रत्येकासाठी त्याची मात्रा वेगळी असते. साधारणपणे डॉक्टर 50 mg पासून सुरुवात करतात. काहींना 25 mg सुद्धा लागू शकतं आणि काही विशेष परिस्थितीमध्ये 100 mg दिला जातो. पण हे सगळं डॉक्टर तपासून ठरवतात. डोस स्वतःहून घेणं धोक्याचं असू शकतं. दिवसात एकदा घ्यायची असते आणि रेकमेंड सुद्धा तसंच केलं जातं. मर्यादेपेक्षा जास्त तुम्ही घेतलं, डोकेदुखी होणं, चेहरा लाल होणं, ऍसिडिटी होणं, चक्कर येणं, हृदयावर ताण येणं, साईड इफेक्ट होणं, या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात आणि हार्टचा सुद्धा त्रास होतो किंवा बीपीची औषधं सुरू आहेत, त्यामुळे जर तुम्ही हे घेतलं तर तुम्हाला आणखी त्रास होऊ शकतो. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज भारतात तरुणांमध्ये वायग्राचं जो प्रमाण आहे ते वाढलं आहे का? हो, वाढलंय. पण प्रत्येक वेळी तीच गरज असते का? लाईफस्टाईल सुधारला, वेटला कंट्रोल करा, स्मोकिंग बंद करा, रेग्युलर एक्सरसाइज करा, यामुळे सुद्धा नैसर्गिक सुधारणा शरीरात होऊ लागतात. म्हणजे गोळी हा एक सपोर्ट असू शकतो, कायमचा आधार नाही. डॉक्टर मुंदडा सांगतात की आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये अप्रोच फक्त गोळीला देत नाही, आधी पूर्ण कारण शोधलं जातं. शुगर, बीपी, हार्मोन, मेंटल स्ट्रेस आणि योग्य मार्गदर्शन दिलं जातं. शक्यतो डॉक्टर मुंदडा हे वायग्रा ही गोळी देतच नाही, कारण ती जितकी पटकन काम करते तिचे साईड इफेक्ट सुद्धा तितकेच आहे. त्यामुळे ते ही गोळी टाळून दुसऱ्या गोळ्यांकडे किंवा आयुर्वेदाकडे वळतात, ज्यामध्ये सुवर्णभस्म असेल, हिरक भस्म असेल, गोल्डन सिल्वर किट असेल, अशा आयुर्वेदिक गोळ्या देतात, जेणेकरून समाधान मिळतं आणि पेशंटवर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. शिवाय त्यांच्याकडे वेगवेगळ्या थेरपी सुद्धा आहेत, ज्यामध्ये तुम्ही पेशंटला बोलवता, त्यांचा कॉन्फिडन्स चेक करता, त्यामुळे डॉक्टरला कळतं की त्यांना काय सजेस्ट करायचं आहे. आणि चुकीचे निर्णय घेऊन आपण आपल्या पार्टनरचा आनंद कमी करण्यापेक्षा, हेल्थवर परिणाम करून घेण्यापेक्षा डॉक्टर मुंदडा यांना एकदा भेटा. कदाचित तुम्हाला कुठल्याच गोळीची गरज भासणार नाही, कारण शेवटी एक साधी गोष्ट लक्षात घ्या, गोळी म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स नसतो, कॉन्फिडन्स तुमच्यात असतो. योग्य माहिती, योग्य तपासणी आणि योग्य सल्ला घेतला की ती सवय मोडणं शक्य आहे. घाई करू नका, अंदाजे कुठलेही निर्णय घेऊ नका. हेल्दी राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा.